महाराष्ट्रात कोणतेही शुभकार्य असू देत, अगदी आवर्जून घरोघरी बनवला जाणारा पदार्थ म्हणजे पुरणपोळी. ही पुरणपोळी म्हणजे महाराष्ट्राची शान तर आहेच, तसेच जगभरातही प्रसिद्ध आहे. तर आज आपण होळी स्पेशल मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी कशी बनवायची हे पाहणार आहोत. पुरणपोळी म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. कोणाला ती सहज जमेल तर कोणाला जमतही नाही. तर आज आपण चणा डाळ, मैदा अजिबात न वापरता अगदी सोप्या पद्धतीने पुरणपोळी बनवणार आहोत. पुरणपोळीत सर्वात महत्त्वाचे असते ते पुरण. हे पुरण बनवताना बऱ्याच अडचणी येतात. कधी पुरण पातळ होते तर कधी घट्टसर होते. त्यामुळे पोळी लाटताही येत नाही. ह्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे जर पुरण बनविले तर कधीच पोळी बनणार नाही आणि पीठ मळण्याच्या सोप्या कृतीने पोळ्या लाटताना अडचणीही येणार नाहीत आणि तेलही पीठ मळताना जास्तीचे लागत नाही. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. पुरणपोळी बनवण्यासाठी प्रथम आपण डाळ व्यवस्थित शिजवून घेऊया. त्यासाठी इथे मी चणा डाळऐवजी मूग डाळ वापरणार आहे. इथे 2 वाट्या मूग डाळ मी घेतली आहे. मूग डाळ ही चणा डाळीपेक्षा पचण्यास हलकी असते आणि पित्ताचा त्रासही होत नाही, म्हणून मी इथे वापरत आहे. आता मूग डाळ आपण प्रथम कुकरच्या भांड्यात घालूया आणि अगदी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया, म्हणजे त्यावरील जे पावडर असते ती पूर्णपणे निघून जाईल. आपण पाहू शकता डाळ मी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे. आता त्यात आपण फक्त अर्धा इंच पाणी घालूया. इथे मी कटाची आमटी बनवत नाही आहे, त्यामुळे पाणी कमी घालत आहे. जर तुम्हाला कटाची आमटी करायची असेल तर तुम्ही इथे पाणी थोडेसे वाढवू शकता. डाळीच्या वर अर्धा इंच इतपतच पाणी घालायचे आहे. आता कुकरमध्ये डाळ ठेवूया आणि कुकरचे झाकण लावून आपण कुकर गॅसवर ठेवून साधारणतः कुकरच्या 3 शिट्या करून घेऊया. आपण पाहू शकता कुकरची 1 शिटी झाली आहे. आता अजून 2 शिट्या करून घेऊया. अशा प्रकारे मी 3 शिट्या करून घेतल्या आहेत आणि आता लगेचच गॅस बंद करूया. आता कुकरची वाफ जाईस्तोवर आपण पुरणपोळीसाठी कणिक मळून घेऊया. त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला आहे. त्यात आपण 2 वाट्या गव्हाचे पीठ घालूया. इथे मी गव्हाचे पीठ चाळणीने व्यवस्थित चाळून घेतले आहे, त्यामुळे त्यातील कोंडा पूर्णपणे निघून जातो. त्यानंतर त्यात चवीनुसार आता मीठ घालूया आणि हाताने अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया. त्यानंतर इथे मी हळदीचे पाणी तयार करून घेतले आहे. ते आता आपण गव्हाच्या पिठात थोडे थोडे करून घालूया आणि पिठाचा मीडियम घट्टसर असा गोळा तयार करून घेऊया. पीठ मळत असताना पाणी थोडे थोडे घालून अंदाज घेत घेत पीठ मळून घ्यायचे आहे. आपण पाहू शकता अशा प्रकारे थोडेसे मीडियम घट्टसर पीठ मळून घ्यायचे आहे. आता त्यावर पाव चमचा तेल घालून पीठ एकसारखे करून घेऊया. आता पीठ व्यवस्थित टिंबावे त्यासाठी इथे मी कापडात पीठ ठेवून अशा प्रकारे कापडाची पोटली तयार करून घेत आहे. त्यानंतर ती पोटली आपण बाऊलमध्ये ठेवून त्यावर 1 ग्लास पाणी ओतूया. साधारणतः 20 मिनिटे पीठ तिंबण्यास ठेवायचे आहे. त्यामुळे जास्तीचे जे तेल आहे ते पीठ तिंबण्यास लागत नाही आणि पीठ मळायलाही वेळ लागत नाही. अगदी झटपट पीठ मळले जाते. आता पीठ तिंबेस्तोवर पुरण तयार करून घेऊया. कुकरची वाफ गेल्यावर कुकरचे झाकण उघडून पाहूया. आपण पाहू शकता किती परफेक्ट डाळ शिजली आहे. आता ती लगेच आपण मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घेऊया. त्यासाठी इथे मी मॅशरमध्ये डाळ घालून अशा प्रकारे दाबून घेत आहे. किती परफेक्ट डाळ घोटली जात आहे. अशा प्रकारे मी सर्व डाळ अगदी व्यवस्थितपणे मॅश करून घेत आहे. आपण पाहू शकता मी सर्व डाळ अगदी व्यवस्थितपणे मॅश करून घेतली आहे. आता लगेचच पुरण बनवायला घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. आता त्यात आपण मॅश केलेली जी मूग डाळ आहे ती आता आपण घालूया. त्यानंतर इथे मी 1.25 वाटी गूळ अगदी बारीक चिरून घेतला आहे. अशा प्रकारे गूळ अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे, त्यामुळे पुरण अगदी लवकर तयार होते.
गुळाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. आता गॅसची फ्लेम बंद करून आपल्याला व्यवस्थित पुरण अगदी एकजीव करून घ्यायचे आहे. नाहीतर ते तळाशी चिकटून करपण्याची शक्यता असते. गॅस मंद ठेवूनच आपल्याला पुरण अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर आपण पाहू शकता गूळ पूर्णपणे डाळीच्या मिश्रणात एकजीव झाला आहे. आता त्यात आपण चिमूटभर मीठ घालूया. कोणत्याही गोड पदार्थात चिमूटभर मीठ घातल्याने त्याची चव द्विगुणित होते. आता पुन्हा पुरण अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया. पुरण एकजीव करून घेतल्यावर त्यात आपण पाव चमचा सुंठ पावडर आणि अर्धा चमचा वेलची पूड घालूया आणि पुरण पुन्हा अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आता पुरण तयार झाले आहे हे चेक करण्यासाठी पुरण अशा प्रकारे कढईमध्ये पसरवून घ्यायचे आहे. त्यामध्ये कलता उभा करून बघायचा आहे. जर कलता अगदी व्यवस्थितपणे उभा राहिला तर पुरण पूर्णपणे तयार झाले आहे हे समजावे. आता सर्वात शेवटी पुरणामध्ये आपण 1 चिमूटभर जायफळ किसून घालूया आणि पुरण अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि गॅस लगेचच बंद करून घेऊया. त्यानंतर पुरण दुसऱ्या भांड्यात काढून पूर्णपणे थंड करून घेऊया. त्यानंतर जे पीठ आपण पोटलीत बांधून पाण्यात तिंबत ठेवले होते त्यातील पाणी अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे काढून घेऊया आणि लगेचच ते परातीत काढून घेऊया. आपण पाहू शकता किती परफेक्ट पीठ तिंबले आहे. तेही जास्त तेलाचा वापर न करता. आता फक्त पीठ एकसारखे करून घेऊया. पीठ मळून घेतल्यावर आता त्या आपण पाव चमचा तेल घालून अगदी अशा प्रकारे हलक्या हाताने पीठ अगदी व्यवस्थित मळून घेऊया. आपण पाहू शकता किती परफेक्ट कणिक मळली गेली आहे. आता ती आपण बाजूला ठेवूया. त्यानंतर इथे मी पुरणही अगदी पूर्णपणे थंड करून घेतले आहे. आता लगेचच त्याचे गोळे बनवून घेऊया. एक गोळा मी अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतला आहे. अशाच प्रकारे गरजेनुसार मी पुरणाचे गोळे बनवून घेत आहे. अशाच प्रकारे मी कणकेचेही गोळे अगदी व्यवस्थितपणे पुरणाच्या आकाराएवढे तयार करून घेतले आहेत. त्यानंतर कणकेचा गोळा घेऊन अशा प्रकारे तांदळाचे पीठ थोडेसे लावून वाटीसारखा आकार द्यायचा आहे. त्यानंतर पुरणाचा गोळा जो आपण तयार करून घेतला होता तो अशा प्रकारे त्यामध्ये घालून कडा व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आणि गोळा अगदी व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे सर्व मी उंडे बनवून घेत आहे. सर्व उंडे बनवून घेतल्यावर लगेचच पुरणपोळी लाटून घेऊया. त्यासाठी पिठात अशा प्रकारे उंडा घोळवून अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने पुरणपोळी व्यवस्थित लाटून घेऊया. इथे तांदळाचे पीठ पुरणपोळी लाटताना वापरल्याने पुरणपोळी अगदी अलगद लाटली जाते आणि अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने आपण पुरणपोळी लाटून घेऊया. आपण पाहू शकता पुरणपोळी अगदी व्यवस्थितपणे लाटून तयार झाली आहे. आता लगेचच ती भाजून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर एक तवा गरम करत ठेवला आहे. आता त्यात आपण तूप लावून घेऊया आणि पुरणपोळी त्यावर घालूया आणि अगदी एक बाजू थोडीशी भाजली गेल्यावर पलटून घेऊया. आपण पाहू शकता पुरणपोळी अगदी टम्म फुगली गेली आहे. आता वरून थोडेसे तूप लावूया. तुम्ही तूप गरजेनुसार इथे लावू शकता. त्यानंतर दोन्ही बाजूने अगदी पुरणपोळी व्यवस्थित खरपूस भाजून घेऊया. आपण पाहू शकता किती परफेक्ट मूग डाळीची पुरणपोळी तयार झाली आहे. अशाच प्रकारे सर्व पुरणपोळ्या मी बनवून घेत आहे. लगेचच त्या गरमागरम तुपासोबत सर्व करूया. इथे मी कटाची आमटी बनवली नाही आहे त्यामुळे तुपासोबत सर्व करत आहे. तुम्ही दुधात सोबतही सर्व करू शकता. अशा प्रकारे तयार झाली मऊ लुसलुशीत बिना मैदा बिना चणा डाळ मूग डाळीची पुरणपोळी. ही पुरणपोळी खायला फारच चविष्ट लागते आणि खाताना अजिबात वाटत नाही की मूग डाळीची पुरणपोळी आहे. फक्त ही पुरणपोळी बनवताना घ्यावयाची काळजी म्हणजे डाळ शिजवून घेताना जास्त पाणी घालू नका. त्यामुळे पुरण पातळ होण्याची शक्यता असते. ही काळजी जरूर घ्यावी. शिवाय कणिक मळून घेतल्यावर कपड्यात बांधून पोटली करून पाण्यात तिंबत ठेवत असताना 20 मिनिटांनी अगदी त्यातील पाणी पूर्णपणे काढून घ्यायचे आहे आणि नंतरच कणिक 1 ते 2 मिनिटे अगदी हलक्या हाताने मळून घ्यायचे आहे. त्यामुळे जास्त तेलही लागत नाही. अशा प्रकारे तयार झाली अगदी बघितल्यावर खावीशी वाटणारी मूग डाळीची पुरणपोळी. तुम्ही अशाच प्रकारे येणाऱ्या
होळीला अशा प्रकारे पुरणपोळी बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या, सोप्या आणि सुटसुटीत रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.